असं वाटतं कशाला गेले त्या पिक्चरला मरायला काय माहिती. म्हणजे नाही म्हणजे अहो घरातनं बाहेर पडले ना तर असा धो 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 पाऊस सुरू झाला तर माझा नवरा म्हणतो आता कशाला मरायला पावसात जायचं तिथं पिक्चर बघायला असंही फुकटाच्या तिकिटा मिळाल्यात. तर मी म्हटलं नाही नाही असं नाही, साहेबांनी एवढ्या तिकीट काढून दिल्या तर काय त्यांचे पैसे वाया घालवायचे का. मी म्हटलं नाही धो धो पाऊस पडू द्या पण आपण जायचं. मग आम्ही टॅक्सीने गेलो. माहिती केवढा खर्च झाला तिथं, 500 रुपये गेले ना टॅक्सीला. मग तेच तर दादा 500 रुपये गेले ना टॅक्सीला. हा मग ताई 500 रुपये गेले ना टॅक्सीला. आलं लक्षात आलं, त्यांना पगारात वाढवून दे 500. एक मिनिट, त्यांना काय नाही 3 दिवस खाडा केला ना मी कट करणारे पैसे. ताई माझं काय नाही, ह्यांचा तो राजू उतानी पडला झोपून बिपून पाहिला. हा कुठला सिनेमा आहे राजू उतानी पडला झोपून बिपून बघितला. राजू उभा राहिला कोणी नाही पाहिला असं नाव आहे सिनेमा. हा दादा नाव काय पण असू दे, पण दादा खरं सांगू का, तुमचा पिक्चर बघितला आणि माझ्या पोराने तापाने अंग काढलं माहितीये का. नमस्कार मंडळी. व्यक्ती आणि वल्लींमधील अर्कचित्र टिपून तुमचं मनोरंजन करायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक. विनोदाची पुलचुंडी घेऊन तयार आहेत सगळे हास्यरथी महारथी. त्यांचं जंगी स्वागत करूया. त्यांचं आपुलकीनं कौतुक करण्यासाठी तयार आहेत दर्दी हास्यरसिक. त्यांचं देखील स्वागत. कूल, ब्युटिफुल अँड टॅलेंटेड सोनाली कुलकर्णी. खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. मंडळी, आज माझ्या निवेदनामध्ये पुलंच्या पुस्तकांची नावं यासाठी आहेत कारण पु ल देशपांडे यांनी लिहिलेलं विडंबन नाट्य मॅड सखाराम या नाटकाची टीम आज आपल्या जत्रेत सहभागी झालेली आहे. त्यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. या नाटकातील कलाकार सुनील जाधव, अभिनेत्री किरण राजपूत, या नाटकाचे दिग्दर्शक मंगेश सातपुते, अभिनेत्री अलका परब, विशाल मोरे, प्राजक्ता पवार आणि सुरेश जाधव. आणि 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 या नाटकाची निर्माती सोनाली कुलकर्णी. तुमचं कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत आहे. मंडळी, सोंडूनं कोकणात सुरू केला पर्यटनाचा व्यवसाय. चला बघूया त्यात त्याला शेंद्रूची कशी मदत मिळते तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया रत्नागिरीचा रत्न श्रमेश बेटकर, भांडूपचा शशी कपूर देखील बने, खानदेश सपूत श्याम सुंदर राजपूत आणि विनोदाचे नवे फंडे ईशा डे. बाय माझी कोंबडी कुठं गेली, कुठं गेली कुठं गेली कोंबडी. हॅलो हा हॅलो हॅलो कोलवलकर. हा हा तुझा आवाज बोलायच्या भोकातनं बोल, बोलायच्या भोकातनं. हा हा नाही नाही काय झालं, नाही नाही मी येऊ शकत नाही पारावर, तुम्ही जावा पुढं. हा नाही काय आहे, मी माझा मेवना आहे बस सोंडू, त्याच्या हॉटेलच्या काउंटरवर बसलोय. नाही नाही तुझं बरोबर आहे, खरं तर मला त्याच्या उरावर बसायचं आहे, तर बरोबर आहे. पण माझ्या बायकोची लाज बघितलीस ना केवढी मोठी आहे ती, म्हणून मी जरा धाका झाली. काय एक समाजाचा नियम आहे रे, बायकोच्या भावाला दुसऱ्याच्या गावाला आणि टपरीवरच्या पावाला काय बोलायचं नाही, मिलल तर पदरात पाडून घ्यायचं, कळलं काय. हा तर जावा तुम्ही पारावर. हा आणि सामाजिक विषय घ्या, कळलं काय. तापण मीच देव मला परावलंबीच आहेत तुम्ही. हा चालेल घ्या घ्या तरी घ्या. हुंडा नावाचा विषय तो मी मांडणार होतो. काय आहे लक्षात घ्या. हा माझं मत असं होतं की देणारा आणि घेणारा दोन्ही दोषी आहेत, लक्षात घ्या. हा कसं आहे, स्त्री ही वस्तू नाही आहे तिचा सौदा करायला, हे पहिलं स्त्रीनं पण लक्षात घेतलं पाहिजे, पुरुषानं पण आणि समाजानं पण घेतलं पाहिजे, कळलं काय. हा तर काय झालं, पोटात कळ आली. तुझं पोट पण ना समाजासारखं आहे, चांगलं काय बोलायला गेलं की हगवण लागते तुम्हाला. हा भाऊजी हो भाऊजी. आता ठेवतो फोन, मला रुकवतात मिळालेलं प्लास्टिकचा जांभूल येत आहे, ठेवतो. भाऊजी ओ भाऊजी. काय रे भाऊजी काय झालं. ओ भाऊजी. अरे वय काय तिथला काय इकडे बाहेर या. काय झालं, इकडे बाहेर येऊ. इकडे या.
काय आहे देवपूजा केलात काय देवपूजा केली तर लादी पुसलात आधी पुसली सगळं केलं हॉटेलचा सगळा कचरा काढलात काय हा सगळा काढलाय तो. काही टेन्शन नको घेऊ ये बात हा. महाग आहे डाबा तुम्ही जेवू शकता म्हणजे ही काय पद्धत येऊ शकतो म्हणजे ताईन डबा दिला नाही काय जा होय ताई मला काय बोलली हा, हा. भाऊजीने हॉटेलची सगळी कामं केला नाही हा, हा. तरच त्यांना डबा दे नाही तर कुत्र्याला घाल असं बोलली ती वासाडी बोलली. असं बोलली हो. आता पावसाला परत येऊ दे नाही तिची घोडी करून पाण्यात सोडली ना तर बघ तू नावाचा शेंद्रू बानू देवल्या करणार कोकणचा चॉकलेट हिरो हो भाऊजीनो माझ्या तोंडावर तुम्ही ताईला कसं बोलता हो बोलण्यासारखी जाय ती अहो ती बिचारी खमकी आहे ना हा. तुमचा संसार उभा राहिलेला आहे काय सांगतोस हं? ती बिचारी दिवस रात्र काम करते मरमर करते हं. आता पण घरात काहीतरी कामच करत असेल नाही औशीच्या गोवाचं काम आपलं हॉटेल आहे ना घरापासून 2 किलोमीटर लांब आहे पण तिच्या घोरण्याचा आवाज मला इथं येतोय हे काम तिचा नाही तर हा बाहेरनं जो आवाज येतोय ना हा वाऱ्याचा आवाज नाही झोपे शिटे वाजवते वाजवू दे नाही तर काय सवय आहे तिला काय? काय? नाही तर काय एक गोष्ट उगाच सांगतोय भाऊजीनो काय हे असलं काय बोलायला मी हॉटेल काढलेलं नाही आहे वाटेल नाही तू वाटेल तर काढलंच आहे उगाच काय कामाचं आहे तर हेच जमणार तोंडाला काय? जे जुळेल ना तेच बोलणार तुम्ही काय आहे? नाही, नाही. हा, काय एक गोष्ट सांगतोय भाऊजीनो काय तर लवकर सांग मला माझ्या हॉटेलमध्ये पॉझिटिव्हिटी पाहिजे हा. तुमच्यासारखी निगेटिव्हिटी अजिबात नाही पाहिजे हे पहिल्यांदा विचार केला पाहिजे तो हे नाव ठेवताना 1 नंबर सोंडू हे तुझं नाव झालं ह्याच्यात केवढी निगेटिव्हिटी आहे हा उद्या समजा एखादं गिराईक आलं हा आणि त्याला आपलं हॉटेल आवडलं नाही ट्रीटमेंट आवडली नाही आणि ह्या नावात दडलेली एखादी शिवी त्यानं आपल्याला दिला तर काय करायचं तुम्हाला ना माझी प्रगती बघवत नाही तर काय प्रगती एवढं काय ते प्रयत्न करतो मला बघवत नाही भाऊजीनो काय आहे? एक गोष्ट लक्षात ठेवा काय आहे? बोल तू. माझं हॉटेल चालणार नाही ते लोकांना आवडणार पण आहे काय गे आता मी इंडिया गेलेली आहे काय इंटरनेटवर माझ्या हॉटेलची ऍड टाकली होय काय ती ऍड बघून लोक अशी येतील ना माझ्या हॉटेलला मग जालाल तुम्ही माझ्यावर कळलं काय आणि ते आल्यावर काय करायचं आणि काय नाही ना तर सगळं इथं फिट आहे सगळं फिटच झालंय माझं हा? गेले 7 दिवस एकटा या काउंटरवर बसलेलो आहे माहितीये तुला या भिंतीवरची पाल आहे ना नवऱ्यानं आवाज चढवला ना की माझ्या खुर्चीचं मागं येऊन लपते माहितीये काय मग तो इथं या फॅनच्या मागं एक ढेकून आहे 2:15 वाजता शतपावली करायला बाहेर येतो मला विचारतो जेवला हो काय कळलं तुला परवा रात्री लाईट गेली ना तेव्हा अंकुश बॅटरी घेऊन आला म्हणून वाचलो मी अंकुश कोण काजवा झाडावर जा मी आला त्याला नाव ठेवलं हो तुम्ही नाव म्हणजे माणसं येतच नाही हॉटेलमध्ये म्हणून प्राण्यांशी बोलतोय मी का वाचा तिथं वाचा का? Come on, चालतं माझ्या Come हॉटेल- on. Darling, come. Woo. Darling, isn't this place beautiful like you? ओ भाऊजींनो गिराईकाला माझ्या हॉटेलला गिराईक हो नाही वरनं जांभूल आणि खालनं केशरी आंबा असं गिराईक आहे कसं बोलता तिकडे लांब राहा Come here. इथं बसा. Hello. हाय हाय Hello, excuse me. Oh. ठेवा तिकडे ठेवा तिकडे ठेवा. Who is Mr. Sondu? सोंडू नाही सोंडू Oh, okay. सोंडू आय एम Yo. Forgive me my language. Actually, माझं मराठी थोडं आहे. म्हणजे कच्चा आहे. ठीक आहे चालून घेऊ आज त्याच्यावर कच्चा आहे. You Sondu. आम्हाला या हॉटेलमध्ये राहायचं आहे. By the way, she's my wife. Hello. Hi. Ishandria. Wait. Namaste. नमस्ते I've learned it. Namaste. नमस्ते पहिल्यांदा बोललात काय Yeah. वाटतंय. I've learned it though. It's nice. I mean, it's a little small, but decent. डिसेंट अहो दिसन तर कोंबलाली आहे नी या भाऊ बहिणीला अक्कलच नाही म्हणून तर असं दिसतंय काय बोलताय काय? त्या डिसेंट बोलताय डिसेंट डिसेंट म्हणजे काय काय? अंघोळ केल्यावर मारतात नाही का सेंट जरा पण घाबरत नाहीस काय तू हे करताना सगळं हा? जा त्यांना पाणी दे ना ते जीव सोडतील कॉमेडी बघून आणि नाही मग काय वेगळं आहे वेगळं वेलकम ड्रिंक वेलकम ट्री काय होय. जा लवकर आण. सर मॅडम सीट काय सीट Huh? चांगलाय Shall we sit? बसा काळजी करू नका माझ्याकडे बघता म्हणजे बोलायला लागेल राफेल नादाल उगाच रिटायर झाला ना What? नादाल Yeah. He shouldn't have retired. Actually, Virat Kohli shouldn't have retired from Test cricket also. Yeah. अरे कोहलीचं काय घेऊन बसला रत्नागिरीला टुर्नामेंटला आला होता तो Kohli. आमच्या आशिष झुंजूरनं घांगरवला आणि त्यांना Zonju. सगळं घांगरवून टाकलेले आमच्या पोरांनी Oh my God. एकदम काय
एवढं सगळं होत राहतं. कपासा काय बोलताय निजेशी? आपल्या गावाकडच्या गोष्टी Gentlemen, 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 I love your Konkan. Beautiful mountains, beautiful greenery. Wow, wow. And I especially like fruits. I love mangoes. This man goes for mangoes. म्हणजे आल्यावर अपेक्षांच्या उरावर बसायचं ठरवलेलंच आहे तुम्ही. नाही खतरनाक माणूस आहे हा. एवढ्या लांब आले तरी भीती संपलेली नाही. पण Why are you embarrassing me? काय त्याचं? Sorry, Why sorry. are you embarrassing? Sorry, sorry. काय? काय? Sorry. Sorry, Chandria. Why do you do this? No, no. तू कॉमेडी आहे का? No, no, no. तू का करतो? I will not do it again. I'm sorry, sorry, sorry. Stop, sorry. Sir, Really sorry. सर वेलकम ड्रिंक. Yeah, yeah, yeah. घ्या, घ्या, घ्या. वा, मॅडम वा, वा. प्लीज. घ्या, घ्या, लवकर घ्या. Have हा. it, have it. लाल juice. हा नाही, सवयच आहे आम्हाला लाल करायची. तर लालच देऊन टाकलेलं. असं दे, असं दे, काय गरम दिलंस गरम कसा देन? वाटलं रिॲक्शन द्यायची होती. God, what is this? It's delicious. आवडलाय. आवडलंय काय आवडलंय. आवडलंय. Have one, We have one. don't get this in Australia. no. Oh wow. नाही, नाही, बरोबर. सर Yeah. हॉटेल कसं काय गावलं? हा Actually, a few days back, I was surfing on internet. There I saw you ad. ऍड बघितला? It Ad was बघितलं. interesting. Very interesting. हिला पण आवडली, मला पण आवडली. मग आम्ही ऑस्ट्रेलियावरून सरळ इकडे इकडे आलो. Coconut trip. Yeah. म्हणजे ह्याची ऍड बघितली म्हणजे डायरेक्ट ऑस्ट्रेलियातून तुम्ही इकडे आला Yeah. तुम्ही ऑस्ट्रेलियात ना आला डायरेक्ट Yeah. माफ करा पाहुण्यानं मी डायरेक्ट बोलतोय जरा सवय आहे माझी म्हणजे तुम्ही वाटतंय हा ऑस्ट्रेलियात ना आल्यासारख्या पण साहेबानू तुम्ही आहे ना ते मिरर रोडला 4-5 जण एकत्र राहतात बघा रूम मध्ये कसं वाटतं काय बोलताय त्यांना? वाटलं तर बोलून टाकलं What are मला. you talking? नंतर काय ठेवत? What are you talking, man? Tommy, come I am Australian. I'm Australian. Calm down. We say in Australia. Actually, although my grandpa and my grandmother, they Mumbai. But for the business purpose, they shifted to Melbourne. आहे, होय. And then our next generations, means my parents and me, we born and brought up there. But my grandma and grandpa, they completely Marathi बोलायचे. Compulsory Marathi. Maraठीच बोलायचं, Maraठीच बोलायचं. And that's the same with me. नाही. So आमचा कच्चा पक्का आहे मराठी. नाही, आपलं We understand. असं कच्चा पक्काच चालू आहे सगळं आता पण तर ठीक आहे चालून घे चल. काय बोलतायत त्यांच्यावर काय पण बोलाल. नाही बघा आता काय तर विचार तिकडं पुढचं विचारते ना काय तर हा. बरं ना? Where is our tent? Yeah, guys, very tired. काय घे टेंट नाही मिळणार आता Why? म्हणणार. अहो काय झालं तोरसकराची पोरगी आहे ना अचानक रात्री तिनं पलायचं ठरवलं लग्न करण्यासाठी मग सगळी धांदल झाली अचानक रात्रीचा मंडप कुठं उभा करणार म्हणून सगळं टेंट तिकडे नेलेलं आहे Where should we stay? सर आज सर हे आहे इथं माझ्याकडे रूम आहे त्या रूम मध्ये दोघं पण राहा मस्त रूम आहे खरंच शपथ. Darling. It's okay, Shami. नाही, नाही, ठीक आहे See, I'm really tired, so I'm going to manage with this. Okay. बरोबर I don't want to spoil our mood. Yeah. Okay, give us a comfortable AC room. AC room. It's very hot. एसी रूम आहे पण ह्यानं सगळा घोळ घातलेला आहे त्याच्यात हा? हा, घोळ घातलेला आहे कशाचा यानं. घोळ? काय झालं एसीच्या 2 मशीन असतात बरोबर Yeah. एक बाहेर लावायची एक आत लावायची Yeah. यानं घराच्या बाहेर लावायची मशीन आत लावला नाही आतली बाहेर लावला नाही. त्यामुळे काय झालंय गाव सगळा गारटलाय माझं हॉटेल गरम आहे आता असं झालं म्हणजे तुम्हाला सांगतो हॉटेलच्या बाजूला जो आंबा आहे ना तो पण रात्रीचा कानटोपी घालून झोप काय पण सांगतोय काय अरे मेला केलंच आहे तर सांगायला नको काय केलेलं आहे? मग याच्यावर काय त्यानं कुठे सांगायचं चुकलो थोडासा This absolutely Euro- makes no sense. Shut up, Miss. This makes no sense. Sorry, sir. How are we going to manage without AC in this heat, Shami? Relax, I can't darling. manage. Relax, I'm darling. gonna leave. No, darling. I can't This is stay. small place, village. We have to adjust. For me, please, for me. My darling, my kuchiku, my sweetu, for me. तुम्हाला रूम दिलेली आहे तिकडे वाला पटापट काय तर तिकडे तयार आहे ना हा, पटकन. I'm going to manage this for you. Yeah, okay? for me. Okay, I don't want to spoil our mood. Yeah. I'm going to focus on something else. Okay, I've heard a lot about Konkan food. how Seafood? Mashe खूप मासे. famous आहेत. हा, एक नंबर कशी मिळणार? अरे वा. भाऊजीनू यांची जेवणाची ऑर्डर घ्या मी घेऊ ऑर्डर Yeah. ठेवली का कशाला Yeah, sit. घ्या ऑर्डर घ्या Order, take order. बरं Have a seat. बसा लवकर बसा काय घेणार तुम्ही
तुमच्याकडे काय आहे? नाही तसं म्हणायला गेलं तर आमच्याकडे कायच नाही. काहीच नाही. पण काय तुम्ही सांगाल तर आम्ही बनवून देऊ ना. Oh, okay, okay. I'm going to start with vegetarian. मला ते yellow का बोलता पिवला बटाटाची भाजी अच्छा. and गोल पुरी the round. नाही नाही चालेल बटाट्याचं नाही मिळणार कारण बटाट्याचा ट्रक उलटला साखरप्यात त्यामुळे बटाटा आलेच नाहीत आणि पुरी फक्त तुमच्या दोघांसाठी करायची म्हणजे 1 लिटर तेल वाया जाईल. काहीतरी वेगळं करूया ना आपण त्याच्याबद्दल. काय काम करा तुम्ही कांद्याची चटणी खावा. Are you out of your mind? आम्ही काय तुमची कांद्याची चटणी खायला नाही आलो इकडे. अहो तुम्हाला माहित नाही तुम्ही एकदा खाऊन तर बघा तुम्हाला वाटणार नाही की ती कांद्याची चटणी आहे. असा कसा? याच्या बहिणीच्या हातात जादू आहे ना चव गायब करते. अहो चव गायब करते. याची बहीण तिकडे घुसली किचन मध्ये की चवीची जी काय धावाधाव होते ना कुठनं जावं आणि कुठनं नाही. नाही चवीला थकवलं नाही पळून पळून हैराण झाले. काय पण सांगायला त्याला काय खरं आहे ते सांगतो. काय खरं आहे? मागच्या वेळी कॅटरिंगची ऑर्डर आलेली लग्नात कॅटरिंगची ऑर्डर आली. बासुंदीला बिर्याणीचा वास येत होता आणि बिर्याणीला बासुंदीचा. लोकांनी स्वीट डिश म्हणून बिर्याणी खाल्लेली. काय काय जणांनी बासुंदीला हात पण धुतलेली. जेवायला काय आहे? जेवायला आम्ही काय खायचं आहे? आम्ही hungry. खरं सांगायचं झालं तर आमच्याकडे काय येत नाही पण तुम्ही जर सांगाल तर आम्ही बनवून देऊ. चपाती 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 गावाची पोळी. नाही 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 चक्की बंद आहे. चक्की. आमचा विजय आहे ना चक्कीवाला परवा गहू टाकत होता गहू आतमध्ये राहिले तो खाली गेला त्यामुळे त्याचं पीठ झालं. आता कसं आहे विजेची भाकरी होऊ शकत नाही त्यामुळं सगळं प्रॉब्लेम झाला. चपाती नाही भाकरी भाकरी पण पीठच लागतं ना आमच्याकडे एकच चक्की विजा गेला 10 दिवस दुखवटा आहे. अरे मग तुमच्याकडे काय आहे? नाही, तसं सांगायला गेलं तर आमच्याकडे कायच नाही पण तुम्ही म्हणता तर काय पण करून देऊ आम्ही. काय काय काय? मी काय म्हणतो तुम्ही भात खावा ना. भात भात Rice? राईस हा, राईस. चालेल चालेल का, सर? I'm very hungry. हा, भाताबरोबर काय अजून काय चिकन Yeah, I don't mind chicken. Chicken gravy, chicken masala. चिकन Yeah. मसाला अँड सम फ्राईड चिकन. That's it. अच्छा म्हणजे 2च प्लेट पाहिजे. 2 plates. काय की हे नाही होणार जर कसं 2 प्लेटसाठी 3 किलोचा कोंबडा कापायचा म्हणजे बरोबर नाही वाटत ना. कसं आहे आमच्याकडे एकच कोंबडा आहे तो अख्ख्या गावाला उठवतो. उद्या तुमच्याकडे कापला तर काय व्हायचं कुकूच कोण करणार. अरे मग तुमच्याकडे काय आहे? असं म्हणायला गेलं तर आमच्याकडे कायच नाही पण तुम्ही सांगितलं तर आम्ही देऊ शकतो. अरे पण आम्ही जे मागवतोय ते तुम्ही नाही देत आहे. तेच आमचं वैशिष्ट्य आहे ना. म्हणत नाही तर सांगतो सगळं हॉटेलची वाट लावाल. नाही तर काय हे मिस्टर सॉन्जो. कशा आम्ही प्रॉपर अरेंजमेंट ऑफ फूड. मी सगळं करतो संध्याकाळपर्यंत सगळे मासे येतो. सुरमई पापलेट बांगडा मांदेली बिंदेली व्यवस्थित देतो. प्लीज थोडस मॅडम ऍडजस्ट करा. हे भाऊजी आम्ही कमी आहे. प्लीज 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 प्लीज. मला आपला मूड स्पॉइल नाही करायचा आहे. या. आपण जाता जाता काहीतरी बाहेर खाऊ. या. लेट्स गो बंजी जम्पिंग. पांची जम्पिंग. काय म्हणाला ते प्लॅन मध्ये बंजी जम्पिंग होता. म्हणजे जम्पिंग म्हणजे हार्नस लावून उंचावर उडी मारते. पाहिजे तू यांना हे सांगितलं पण तो होणारच नाही. गावात तशी जागाच नाही उंचावर ज्याच्यावर उडी मारू शकतो. पण लिहिलेला होता. पूर्वी होती एका टायमाला पण काय झालं सावंतांची वीर सगळ्यात उंच होती त्याच्यावर उड्या मारायची पण एका रात्री त्यांच्या पंजीनच जम्पिंग केला खाली. खाली गेली ती डायरेक्ट वर गेली. तिला पंजीनं जम्पिंग केल्यामुळे बंजी जम्पिंग बंद आहे. She died. She died. शी डाएट म्हणजे ती डाएट झाल्यामुळे सगळं वीर बुजवून टाकल्याने बुजवून टाकला. वीर बुजवून टाकली पूर्ण. Pack Kelly. Why pack? पण खा. वीर काय झालं त्या आठवलं काय झालं किस्सा होता एक बुजवली नव्हती मेल्या ती बुजवलेली नव्हती. काय झालं रातच्या टायमाला सगळं तिथे 4-5 पोरं कटड्यावर मस्करी करत बसले होते. रात्रीचा 12चा ठोका पडला म्हातारी वर आली आणि 5 सुपारी मागितला. जो काय खोट लावून पळालेत सगळं 2 जणांचा चुना सांडला धावताना. सांगाय काय पण सांगाल सुपारी वेळेला घाबरल्या त्या बाई. चुना सांडला म्हणजे काय? Darling, they pooped in the pants. गेलं हगलं Shut up. I've heard a lot about Konkan ghost stories. Are they real? Relax. Do they have ghosts? Darling, I'm relax, scared. relax. काय Sondo. बारकी About bungee jumping. अहो नाही बंजी जम्पिंग करायची आहे. सगळं प्लॅनिंग झालेलं आहे. ह्यांना माहित नाही काय. काय? तुम्ही का बसा. काय सांगितलं बंजी जम्पिंग हाय मॅडम. हा. ते बाजूला भगवतीचा कट्टा आहे ना तिकडनं आम्ही उडी मारायची. ती सगळी सोय आम्ही केलेली आहे. पण ती मारताना स्वतःच्या जीवावर मारा मागणं दोरी नाही लावू शकत आम्ही कारण एवढ्या लांब रशा रत्नागिरीत मिळतच नाही त्यामुळे स्वतःच उडी मारा.
This is ridiculous, Shami. Ridiculous. Did you not check everything before booking? Sorry. Sorry. I'm Sorry. gonna leave. Darling. I don't want to stay Darling. here. I'll do something. We'll see the folk art of Konkan. Okay. Konkan. Okay. Hey. Yes, sir. In your advertisement, you said that की इथलं दशावतार बघायला मिळेल. Yes. कधी बघायला मिळेल? आज रात्री आज रात्री नाही मिळणार का? काय बोलतोस ताई तू सगळं खोटं सांगितलं जायचं मी काय खोटाला बोललो? काही पण सांगितलं त्यांना मला कळत नाही बाजूला भाऊ अहो सॉरी साहेबांनो आज मिळणार नाही बघायला तुम्हाला Why? काय झालंय दमयंतीची दाढी वाढली तिनं श्रावण पाल्याचं ठरवलेलं आहे हा दमय आणि कसा आहे जटायू नातवाच्या बारशाला कणकवलीला गेलाय आता तो भूमिका करतो ओरिजिनल नाही तर मला तो येऊ शकत नाही या टायमाला लक्षात घ्या आणि सुग्रीव आहे ना त्याचा स्टोन काढतायत त्याचं ऑपरेशन चालू आहे तर सगळी मंडळी बिझी असल्यामुळे दशावतार आता होऊ शकत नाही होणार काय होणार सगळं होणार काय होणार? ही सगळी पात्र मी एकटा करणार आणि यांना मी दशावतार दाखवणार भाऊजीनू तू एकटा करणार म्हणजे काय करणार आहे मी बाली सुग्रीव सगळं मी एकटा करणार आणि कोण कोणी टालक्यात गदा मारणार हा तूच नाही मरशील दोघांच्या भूमिकेत काय मला ह्याच्या नादाला काय लावताय तुम्ही अहो मागच्या टायमाला हा जटायू बनला होता आणि पंख आतमध्ये विसरला आणि एंट्री मारला रावणाला प्रश्न पडला ह्याचा कापू काय ह्याचा कापू काय? काय तर काय? ह्याच्या नादाला लागतोय तुम्ही हा माणूस आहे ला? Just a second. काय? Just a second. अहो, येडा या काय पण सांगतो सगळ्याला काय सांगितलंय काय? Hello. काय तर काय? हॅलो. पण मग कापला काय? त्याच्यात आता आपण नको जाऊया हो, इकडे तुम्ही नका बोलू काय होय? सगळी वाट लावताय तुम्ही काय वाट लावली? गिरायकाला त्याला पलवून लावताय तुम्ही अरे खरं तर खरं सांगायला नको काय करत सांगाल नको Mr. Sanju. सॉरी सर What are you doing, man? सॉरी सर You ruined our trip. वा शामी वा शामी वा ये तू मला हे गिफ्ट दिला होता ट्रिप Yeah, darling. कोकण ट्रिप अगं मला घेऊन आला तू काय पण मॅनेजमेंट नीट केलं Sorry. मी तुला सांगितलं होतं ना सगळं चेक करून घे Yeah. फोटोज का नाही चेक केला Sorry. तू रिव्ह्यूज का नाही चेक केला तू काय पण Sorry, चेक नाही sorry, केला तू darling. इथे डायरेक्ट घेऊन आला मला Sorry. आता मी का करा Sorry. मी जाते No, darling. Totally. I should have listened to you. तू कधीच नाही ऐकत माझा Darling. Hence onward, I'll listen to you all the time. Okay? पण सडनली आपण जाऊ शकत नाही आजच्या दिवस इथे थांबू उद्या निघून जाऊ प्लीज नक्की मग उचकू नक्की ओके ओके फक्त तुझ्यासाठी ओके मला ही ट्रिप स्पॉइल नाही करायची ओ लवकर ते रूम द्या आम्हाला छान जकुझी किंवा बाथटब वगैरे असेल असं रूम द्या आम्ही जातो नाही जकुजी नाही गावात भिकाजी उरलाय बघ कशाला बोलताय भिकाजी जकुजी कुठे देणार त्याला माहिती आहे भिकाजी भिका बसा काय आमच्या बोलताय? वाडीतले तात्या आहेत ना त्यांच्याबद्दल बोलले भिकाजी नाही तर काय जकुजी हाय मॅडम आहे हाय आपलं हॉटेल आहे ना Yeah. त्याच्या बाजूने नैसर्गिक पारा गेलाय What's para? Para, I've heard that. Oh, I've only heard tara tara ne para para. Is that para? रिएक्शन बघितली ना तुम्ही जोडीने एकत्र आला ना तर कॉमेडी ही जातच नष्ट करून टाकाल लक्षात घ्या जॉनर संपवायला चाललेत ते कसला जॉनर संपवताय काय तर काय मला वाटलं काय बोलल्या त्या तर आपण कुठे नेतो ते कुठे नेत आहेत तिकडे बसा Hey, Mr. Sandu! मुलो Para means natural stream. Natural. A stream! हा Oh, वडा 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 वडा. वडा वडा तर मॅडम तुम्ही त्यातला जाऊन बिंदास बसा नैसर्गिक जाकुजी हा फक्त कसं आहे आजूबाजूला बसाल ना तेव्हा अंदाज घ्या पाण्याचा Why? कसा आहे वडा वरनं वाहत येतो Ah. वरती लोक मिटिंगला बसतात आणि सगळे विषय खाली येतात आणि त्यांचा विषय लय कडक आहे सांगितलं बसा अरे तिथं बसा विषयाला कडा काय म्हणजे काय No. विषय खाली येतात, Don't विषय go खाली- go into that. आपण आता इथून निघतो. We are leaving. Hey, Mr. Sanjo. Sorry. You liar. नाही, खोटं नाही. Fraud. तू ऑस्ट्रेलियात असताना तुझं चोळमुळा गोळा करून कांगारूच्या पिशवीत टाकला असता आणि कांगारूंना मागून चटका दिला असता मग ते पळत जंगलात गेलं असतं ना तेव्हा तुला कळलं असतं दुबई My God. Hey, darling. Let's go. Darling, I have one of my friend, Mr. Parab. Parab will go to them. He's a very good man. He has a luxurious कोण म्हणाला resort. तुम्ही पण मग आपण इकडे आलोच कशाला I liked his ad. नाही बरोबर आहे काय अहो ह्यानं त्याचीच ऍड कॉपी केला अरबाची ऍड कॉपी करून सगळं खोटं सांगितलं नाही, sir. अशा खोट्या ऍडला भूलू नका तुम्ही लक्षात घ्या आणि तुम्ही जरा आवरा तुमचा घोडा अरबीच्या दिशेने चाललाय तिकडं
हॅलो हॅलो दुबईत चालला ऑस्ट्रेलियावर आलायत ना Sorry, yeah, I'm from चला Australia. मी काय करतो आता मी पारावर चाललोय गप्पा मारायला चला तिकडं You'll drive us. त्यांच्याकडे सोडतो तुम्हाला Please, पण ना, darling. जातात एक मला खरं सांगा What? हा? अगदी चांगल्या मनाने सांगा Yeah. I'm saying too. तुम्ही मला अजून पण ना मीरा रोडला शेंगदाणे टाकून खिचडी बनवणारे वाटा क्या बात है एक नंबर परफॉर्मन्स आणि अतिशय युनिक होते पंचेस सगळेच खूप धमाल खूप मजा आली प्रसादा वा 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 बहारदार ते ॲक्च्युली त्या मागच्या स्टँडीवरती जे सगळं आहे त्या सगळ्याला टिक केली पाहिजे कोकण दर्शन बंजी जम्पिंग स्कुबा डायव्हिंग पॅराग्लायडिंग फोक आर्ट्स आणि त्याला एक मैरपी कंस करून पुढे श्रमेश बेटकर असं लिहायला अफाट म्हणजे आज तू जो काही सुटला होतास श्रमेश खरं तर तुझं नाव सोंडूबाई होता अफलातून आणि त्याची सुरुवात इतकी सामाजिक आणि इतकी बोचरी केलीस तू त्याचा पण विशेष उल्लेख केला पाहिजे की तुझ्या म्हणजे तुझ्यातला विनोद जेवढा जागा असतो तेवढं तुझं समाजभान पण तुला तेवढंच आहे तू त्या म्हणजे समाजात ज्या गोष्टी घडतायत त्यावर पण इतकं अचूक भाष्य करतोस आणि तुझ्या लेखणीत जबरदस्त ताकद आहे त्याच्यात एक प्रखरता आहे आणि तितकाच एक खतरनाक ह्युमर सुद्धा आहे आणि या दोन्ही गोष्टी लाभलेले लेखक फार कमी आहेत आपल्याकडे सो खूप खूप शुभेच्छा तुला श्रमेश आणि इथून पुढे तुझ्या हातून खूप उत्तम लिखाण होत राहावं अशी प्रार्थना बाकी फॅन्टॅस्टिक म्हणजे परफॉर्मन्सबद्दल काही बोलायचं नाही बहारदार परफॉर्म केलं तुम्ही सगळ्यांनी बने तुझी तितकीच अप्रतिम साथ आणि तुम्ही ऑस्ट्रेलिया ते मुंबई वाया दुबई हा जो प्रवास म्हणजे 10 मिनिटात तुम्ही अर्ध जग फिरवून आणलं आम्हाला श्याम्या अजून तुला वरून जांभूळ आणि खाली आंबा हा जो ड्रेस दिलाय तोही मला फार आवडला मस्त तुमच्या दोघांचा पण अटेम्प्ट फार मस्त होता फार मजा आली बहारदार सोनाली ताई मला आधी थोडं पंजी जम्पिंग करायचंय रमेश हे प्रहसन तुझं होतं उत्कृष्ट लिहिलं होतंस तुझी फोनवर बोलताना जी तंद्री लागली होती सुरुवातीला म्हणजे असं वाटावं आम्हाला की तू तिथंच आहेस त्या एकाकी सोंडू हॉटेलमध्ये बाकी कोणी नाही आजूबाजूला फक्त झाडं आहेत असं वाटलं इतका तू हरवला होतास अप्रतिम काम केलंस तू श्रमेश आज फार छान आणि उत्कृष्ट साथ लाभली होती निखिल हे जे कपल आलंय ज्या कुठल्या देशातून आलं असेल विश्वदर्शन आम्हाला घडवून ते पण फार गोड होतं मज्जा आली सुपर्ब श्रमेश परत एकदा व्हेरी नाईस मंडळी शीतावरून भाताची परीक्षा होते आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे पण आज कणिसावरून चारित्र्याची परीक्षा होणार आहे कशी ते बघूया पुढील प्रहसनातून जे प्रहसन घेऊन मंचावर येत आहेत जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता सभेराव विनोदाची डबलडेकर प्रसाद खांडेकर अँड द वन अँड ओनली दत्तू मोरे हो प्रसादा कुठे लास वेगास आयुष्यपद असं आहे बघितलं म्हणजे नावात टॅलेंट असून फायदा नाही रे नुसता एक प्रसाद लास वेगासला दुसरा मीरा रोडमध्ये अरे ना आता मीरा रोडला नाही इथे आलोय बँकेच्या काम मका दे बँकेच्या कामासाठी आलो रे कॉन्फरन्स आहे हो येस बोलतो नंतर ओके बाय कसा येईल लिंबू चोळून कसा दिला म्हणजे कितीला दिला
50 रुपये. किती 50 रुपये. 50 रुपये आईला आमच्या काळात ना 5 रुपयाला मिळायचं 5 रुपयाला 5 रुपयाला मका 1 रुपयाला बोरं 1 रुपयाला चिंच 7 रुपयात ना अख्खा असा रानमेवा याचा रानमेवा दिवस कसा संपू जायचा काय करताय तुम्ही सॉरी इट्स ओके हॅलो इट्स ओके अहो थांबा ठीक आहे इट्स ओके काय कर पडला खाली तुम्ही सॉरी ऐका ना चुकून धक्का लागला मी हा, ठीक आहे, नाही ठीक आहे. केलं ऐका ना ठीक आहे, एक्स्ट्रीमली सॉरी म्हणजे मी टाकू का असू दे ठीक आहे इट्स आय ओके एम सॉरी म्हणजे काय? एवढं कशाला सॉरी बोलताय नाही. जस्ट मका पडलाय एवढं काय रिलॅक्स Sorry. नो वरी नाही म्हणजे काय झालं मी हे झालं ना पापणीचा केस पडला इकडे तर मी जस्ट एक विश मागायला म्हणून हे केलं असं धावायला गेले असं धक्का लागला आणि पडलं त्याच्यामुळे मी असं थांबा ना हे काय हे नका करू ऐका ना मग तुमच्या पापणीचा एक सेकंड इकडे रे. हे घ्या दाढीच्या केसाने विष लवकर पूर्ण होते इश्श तुमचं आपलं हे काहीतरी काय करताय गंमत केली मी काय करताय तुम्ही तसं नाही तुम्ही माझ्याशी इतकं छान वागलात मी किती वाईट वागले तुमच्याशी मी तुमचं कणीस खाली पाडलं तरी तुम्ही छान बोलताय इट्स ओके माझ्याशी. रिलॅक्स म्हणून मला थोडं हॅलो फोन का कट केलास अगं नाही ते हे पडलं ऐक ना ते जाऊ दे हे बघ Darling, पशू नको बोलूस पशू जनावर असल्यासारखं वाटतं मला गप रे आय नो दॅट आय एम वाईल्ड कसा आहेस ना गप वेडा अगं ते सो डार्लिंग हे बघ हे बघ वाव 1 मिनिट कॉन्फरन्सला गेलास ना इथे काय करतोयस तू नाही कॉन्फरन्सलाच गेलो कंटाळा आला ग म्हणजे लोणावळ्यासारख्या ठिकाणी येऊन पण ते आपले ग्राफचे आणि चार्टचे डोंगर बघत बसायचे याला काय अर्थ आहे आलो लंच मध्ये सटकून रांगो छान असा आत्ताच पाऊस पडून गेलाय मातीचा सुगंध दरवळतोय असा अंगाला झोमणारा गार वारा मस्त धुकं पसरलंय सगळी अशा रोमॅन्टिक वेळी ना कोणीतरी असं मक भरवायला पाहिजे यार सरप्राईज हे घ्या मग का माझ्याकडून कोण आहे हाय ह्या कोण आहेत हाय ए हॅलो मी कोण आहे ही नता. मी पण विचारलं कोण आहेत? थांबा ना, हो, नाही पण थांबा. मी बायको आहे ना मी विचारू शकते एक- कोण आहे ही एक सेकंड, एक सेकंड. एक सेकंड नाही सांग मला कोण आहे ही एक हे घे पशुसाठी विशूकडनं काय खास- करताय तुम्ही काय? आणि पशु काय लावलंय ते तुम्हाला तर फोनवर बोलले ना पशु मी ऐकलं म्हणून मी पण म्हणून तुम्ही बोलाल पशु कोण आहे ही काय झालं तुम्ही अजून मला माफ नाही केलंय का एक सेकंड थांबा अगं काय नाही जस्ट मगाशी मी सांगतो मी सांगते काय झालं माझा धक्का लागला ना तर माझ्या धक्क्याने यांचं कणीस डर्टी मी झालं करतो फोन. मी फोन करतो थांब फोन मी करतो फोन एक सेकंड कोण आहे ही काय झालं तुम्ही अजून मला माफ नाही केलंय का एक सेकंड थांबा अगं काय नाही जस्ट मगाशी मी सांगतो मी सांगते काय झालं माझा धक्का लागला ना तर माझ्या धक्क्याने यांचं कणीस डर्टी मी झालं करतो फोन मी फोन करतो थांब फोन मी करतो फोन एक सेकंड ही काय भाषा आहे ते कणीस डर्टी ही काय भाषा आहे कणीस डर्टी झालं काय कणीस डर्टी झालं बायकोचा गैरसमज होईल ना माझ्या बरबटलं तुमचं हे. अहो नका ठीक आहे झालं ना सॉरी बोललात ना मगाशी संपला विषय यार चिडू नका ना मी सॉरी बोलले मी नाही चिडत आहे थांबा 2 मिनिटं सॉरी हॅलो चिऊ हा अगं कोणाबरोबर गेलायस तू लोणावळ्याला नाही काय बोलते मला कळलं नाही अरे बापरे कसं ते साधा भोळा चेहरा कोणाबरोबर गेलायस तू लोणावळ्याला अगं काही नाही कोण आहे तिकडे कोणीच नाहीये तिकडे ती मला नाही माहिती मका घ्या ना माझा मका घ्या ना हा मका घ्या ना जरा थांबा मी घेईन जोपर्यंत तुम्ही माझं मका नाही घेणार मी पाठ नाही सोडणार तुमची द्या इकडे ओके झालं ओके ठीक आहे, गप्प बसा फोन ठेव काय आलं प्रसाद फोन ठेव अगं पण काय झालंय काय काय झालंय अरे काय चाललंय तिकडे काय चाललंय नाही ठीक आहे तू तिकडे अनोळखी बायकांचे मके घे नाही तर मुके घे काय झालं मला नाही बोलायचंय चिऊ ऐक ना फोन ठेव चिऊ बाय मला अक्कल आहे का हो? काय करताय तुम्ही काय करून ठेवलं तुम्हाला कळतंय का मग एकदा म्हणा ना की मी माफ केलं एकदा म्हणा अहो ना. बोललो ना मी केलं माफ मी बोललो ना नाही केलं तुम्ही मला माफ नाही केलं तुम्ही चिडताय माझ्यावर केलंय माफ केलंय माफ केलं खोटं करताय हे खरं मनापासून नाही खोटं प्लीज वाटतंय थांबा
वाट लावता माझ्या संसाराची. जरा गप्प बसा तुम्ही. मला गिल्ट आलाय ना, मी तुमचं कणीस पाडलं होतं. झालं ते संपला विषय. घेतलं ना आता कणीस तुमच्याकडनं. सॉरी. चिव ऐक चिव माझं. मला चिव म्हणू नकोस. चिव ऐक ना माझं. परत चिव म्हणायचं नाही मला. प्रसाद मला आत्ता कळतंय रे, सतत कॉन्फरन्स असतात लोणावळ्याला, त्या कशासाठी असतात? अगं नाही चिव तुला. बरं चाललंय. अगं काय चाललंय खरं तू समजते तसं काही नाही. चिव ऐक माझं. शांत. तुमच्या मक्याला लिंबू चोळून देऊ का? काय करताय तुम्ही? काय करताय? मला लिंबू चोळायचं, मी स्वतः घेईन चोळून. मग मी मीठ चोळू का? मीठ चोतोय त्या जखमेवर मीठ चोळ माझ्या. गप्प बसा ना जरा. चिव ऐक चिव. चिव म्हणू नकोस मला. अगं चिव 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 म्हणून घरी पोरं सांभाळायला ठेवलंय हा? आणि तिथे लोणावळ्याला जाऊन मके खातोय. अगं नाही माझं ऐक माझं. लाज नाही वाटत तुला? अगं तसं नाहीये माझं ऐक. अगं मी खरंच नाही ओळखत. ओ भाई सांगा ना, आपण नाही ओळखत एकमेकांना. सांगा ना हिला. ताई ऐका ना, तुम्ही ना काहीतरी गैरसमज करून घेताय हा. आहो. वी आर जस्ट गुड फ्रेंड्स. हा एक फ्रेंड्स? नाही 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 हे बघ, ऍक्च्युली आपण कधी आलो फ्रेंड्स? असं काय करता कधी झालो फ्रेंड्स? तुम्ही? मगाशी माझी विश नाही का पूर्ण केली? दाढीचं खिस. काय बोलते ही? कसली कसली विश पूर्ण केली? अगं नाही. नाही, मी सांगते. नका सांगू तुम्ही, जरा थांबा. आपणीचा केस पडला. अगं ऐक काय झालंय मी सांगतो तुला. सांग सांग सांग. काय झालं त्याच्या. आपण- गपना जरा गपना जरा. मारलं तुम्ही मला. म्हणजे तुम्ही चिडलेत. नाही काय काय कसली झालं विश? मी सांगतोय काय झालंय. तिच्या पापणीचा केस उडाला. मी जस्ट तिला मदत केली विश पूर्ण करायला. जिनी आहेस? कोण आहेस तू? लोकांच्या विश पूर्ण करायला जिनी आहेस तू? हसला का? हसला का? तुला भाजल्या कणसाऐवजी आधीच सांगतोय. हो, तुम्ही लफडी करताना माझ्यावर कशा चिडता? लफडी काय लफडी? लफडी काय बोलताय? काही काय लफडी काय? हे बघा, आमचा संबंध फक्त आजच्या पुरता आहे. मग रात गई बात गई, आपण ठेवत नाही मग काय. नाही अरे तो फोन चालू. ऐक ऐक ऐक, ऐक. अगं ही काय वाक्यात मला काय फालतू. वाक्य म्हणजे? आज पुरताच आहे ना. जे काही घडलं ते आज घडलं ना. उद्या काय तुम्ही तुमच्या अहो, घरी. पण काय घडलंय? काहीच घडलं नाहीये. चिव. वा रे वा प्रसाद. नाही, चिव. म्हणजे इथपर्यंत गेलंय सगळं? अगं कुठे मला कल्पना नव्हती तू तिथे लोणावळ्याला वन नाईट स्टँड का काय म्हणतात ते करायला गेला. काय बोलतेस? डोकं ठिकाणार आहे का चिव तुझं? कुठे भेटली? कुठे भेटली काय म्हणजे? फिंडरवर आहेस तू हा? का टंबलवर अकाउंट आहे तुझं? खरं सांग, कुठे भेटली? ए चिव, हे ऍप तुला कसं काय माहिती? मस्त. इथे लोणावळ्याला जाऊन कणीस खाताय आणि ती चिमणी जी घरात पोरं सांभाळते तिच्यावर संशय घेताय तुम्ही. ऐक. माझं चुक. शालिनी मला सांगत होती. शालिनी नेहमी सांगायची की तुझ्या नवऱ्याचा चेहरा बघूनच कळतं लाईक चालू आहे तुझा नवरा. नाही, चिऊ, ऐक मी माझं. विश्वास ठेवला तुमच्यावर. ती म्हणायची मला फोन चेक करत जा त्याचा, तुला नक्की काहीतरी सापडेल. पण मी अगं शालिनीचं नाव मी फक्त विश्वास शालिनी आहे. ठेवला, ऐक मा- माझं चुकला. अगं चिव तू का उगाच गैरसमज मी करू? कुठे कमी पडले रे? चिव तू जास्तच आहेस, कमी नाही पडली. ऐक माझं. मी जास्त आहे. हॅलो. ताबडतोब तिकडनं निघायचं आणि घरी यायचं. अगं नाही चिव, 2 दिवस आहे कॉन्फरन्सची ऑफिस. मला नाही ऐक ना, मला नाही नाही येता येणार? नाही येता येणार. नक्की? आय- ठीक आहे. चिव ऐक ना. आज घरी आलास ना तर मी घरी आहे. नाही ना उद्या आलास तर मी गेलेली असेल. चिव ऐक ना. चिव. ओके बाय. चिव. चिव. तू जा ना. सॉरी, तुम्ही माझ्यामुळे किती अडचणीत आला तो. माझी जीव भर गेली. सॉरी हो. काय करताय? ऐका ना, तुम्ही मला फक्त एकदा माफ करा ना. मी केलं ना बाप. काय केलं तुम्ही मला ना? तुम्ही माफ नाही केलं मनापासून, असं आतून माफ करा. काय ना, मला नाही आवडणार एखादी व्यक्ती आपल्याला अनोळखी ठिकाणी भेटते आणि मग ती आपला आयुष्यभर राग राग करते. पण तुम्हाला असं का वाटतंय मी तुम्हाला आयुष्यभर लक्षात ठेवीन? काय संबंध? ठेवलं पाहिजे ना तुम्ही मला लक्षात. माझी आई म्हणते, आपल्याला समजा एखादी व्यक्ती अनोळखी ठिकाणी अशी भेटली ना तर तिने आपल्याला आयुष्यभर लक्षात ठेवलं पाहिजे. तुझ्या आईची माफी मागतो. संपवा ना विषय. पाया पडते. मी केलं ना माफ. मला गिल्ट आलाय, मला एवढा गिल्ट
आलाय मग संपवा ना आता. मी संपवते मी काय करू सांग? माझ्यासाठी एक मी करा. काय करू? माझ्यासाठी एक करा. बोला ना काय करू म्हणजे तुम्हाला पटेल मी माफ केलं एक करा. हा तुम्ही मला धक्का मारा. मी धक्का देऊ माझं कणीस पाडा म्हणजे काय होईल, तुमचं कणीस पडलं माझं कणीस पडलं म्हणजे फिट्टम फाट. मग संपवेल पुन्हा मला गिल्ट जाईल. मग विषय संपवाल मी निघून जाईन. मारतो धक्का मी आयुष्यात तोंड तुमचं कणीस पाडतो मी मारतो धक्का चालेल. पाडायसाठीचा मका तुझी शेविंग करतो मी ताप. हे घे 200 रुपये जीपे करते घे घे. पाडायचा मका आहे ना वेगळा आहे जरा. मी पाठवते पैसे मोबाईल वर मला दे. तुम्ही नक्की जाल निघा. मी धक्का पडल्यावर जाल मी उभे राहा, मी पा- इकडे इकडे करायचं आपण. कुठे तुम्ही सांगाल तिकडे आय एम सो सॉरी. मला गिल्ट आलाय. मी येऊन धक्का मारू ना हा, फक्त. फक्त धक्का. हे खूप बालिश आहे हो Please, हे खूप बालिश आहे माझ्यासाठी करा. मला मी बालनाट्य करतोय हे बघा पाळणा असं नको रागाने मारा ना तुम्ही. तुम्ही पाडा आहे बघा मी पाडला हे बघा हॅलो हा एक मिनिट हे बघा पाड अजून एकदा पाडतोय यांचं काहीतरी ते धक्का मारणं वगैरे सुरू आहे. तुम्हाला त्यांच्याशी बोलायचं आहे का माझ्याशी बोलता मग मी तुम्हाला दाखवतो. प्रसाद हे काय चाललंय? चिव नाही चिव चिव नाही चिव चिव नाही धक्के चिव नाही. लागले. मी सगळं माझ्या डोळ्यांनी बघितलंय आता. झालं आमचं सगळं काय झालं? झालं. हे, वा, वा. नाही, चिव, ये तू ये तू ये घरी ये. चिव डिवोर्स पेपर्स रेडी असतील. ए चिव चिव हॅलो चिव चिव एवढ्याशाने दिवस माफ करा हो, माझं चुकलं. नाही नाही, मला धक्के हवेत ना मी धक्के देतो उभे राहा आ? मी धक्के देतो उभे नाही राहा. असं नको करू. उभे राहा तुम्हाला मी नाही सांगितलं हो, धक्का काय मारताय मला तुम्ही. उभे राहा, तुला धक्के मला होता. नवऱ्याचा धक्का लागला. बाईला धक्का मारतो मला धक्के हवेत ना. मला धक्का समजतं का नाही बाई? अरे, मला धक्का मारताय, त्याला सांगा ना कोणीतरी. मला धक्का मारताय. वा 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 हे धक्का तंत्र भारी होतं. मजा आली. प्रसादा मस्त मस्त विषय होता. मोठ्यांचा विषय आणि विनायकनी लिहिलं होतं. धुमाकूळ ज्या पद्धतीने त्याचा ग्राफ गेला तो फार काय म्हणूया लिंबू मीठ लावल्यानंतर कणसाची चव असते तितकाच चविष्ट तो त्याचा ग्राफ होता त्या स्किटचा. आणि दत्तू पहिलं जे लिंबू चोळून मला टायमिंग होतं अशक्य म्हणजे त्याच्यावर तुला अख्खा मक्या म्हणजे मक्या अनासपुरी गिफ्ट दिला पाहिजे. फॅन्टास्टिक मजा आली खूप मजा आली. वंडरफुल परफॉर्मन्स. सोनाली ताई खूप मजा आली. मला हा सगळ्यात पहिला तूच आवडलास दत्तू. इतका तत्पर कणीसवाला मी आयुष्यात पाहिला नाही. विक्रीसाठी जगण्यासाठी लोकांच्या अनुभवात घुसण्यासाठी तत्पर. आउटस्टँडिंग. प्रसाद खूप मस्त काम केलंस. जाणवलं की बिचारा गेलाय कुठेतरी कॉन्फरन्सला. सेट पण फार गोड आहे. आपल्या सेटमध्ये सुद्धा ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा ठेवलाय ह्याचा अभिमान वाटला. आणि फार छान काम केलंस ना मग. Thank you. खूप गोंधळ घातलास. खूप गोड वाटलीस. व्हेरी नाईस गाईज. मंडळी हिरोच्या घरात काम करणारी मोलकरीण गेलीये आपल्या मालकाचा सिनेमा बघायला. चला बघूया तिचा सिनेमाचा अनुभव कसा होता ते. तेच सांगायला मंचावर येत आहेत कोळीवाड्याची रेखा, वनिता खरात, निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप आणि कधी गोड कधी तिखट चेतना भट. हा हा हॅलो 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 हा नमस्कार नमस्कार अमोल सावंत हा नमस्कार सुपरस्टार पृथ्वी प्रताप बोलतोय. हा आता बर मागे हसा पिकला का तुमच्या? नाही नाही काय झालं हा आहे आहे माझ्याकडे तुमचा नंबर. रसिक मायबाप आहात तुम्ही. तुमचा नंबर नसणार का माझ्याकडे मला सांगा. आत्ता शुक्रवारी माझा राजू उभा राहिला कोणी नाही पाहिला सिनेमा रिलीज झालाय. हा तर पाहिलात का तुम्ही? नाही पाहिलात. नाही पाहिलात हरकत नाही. बिझी असाल कामात व्यग्र असाल पण आज दुपारी 2:30चा शो आहे तुमच्या घराजवळ आहे. नक्की जा. मराठी सिनेमा वाचवायचा असेल तर सगळ्या मराठी माणसांनी 2:30 वाजता एकत्र यायला हवं. तेव्हाचा शो देतात आपल्याला. ठेवला. किती वाजले रे? बघ समोर घड्याळ आहे बघ. जरा कामात आहे मी. 1 मिनिट थांब. मी नीट विचारते नीट उत्तर दे ना. थांब महत्वाचे फोन चाललेत. हा
मंगेश सातपुतेला करतो. हॅलो. हॅलो. अरे मंगेश दादा कसा आहेस? मस्त मस्त. बोल पृथ्वी, तू कसा आहेस? मी पण मस्त. ऍक्च्युली मी एक खास कारणासाठी फोन केला होता. बोल ना. अरे आता शुक्रवारी माझा राजू उभा राहिला कोणी नाही पाहिला सिनेमा रिलीज झाला. कधी उभा राहिला, कधी पडला? अरे दादा, अरे राजू उभा राहिला कोणी नाही पाहिला असा सिनेमा माझा रिलीज झाला. अच्छा, अच्छा. हा, तर तू ओके. पाहिलास का रे? पृथ्वी, मी तुझा सिनेमा बघितला. अरे दादा, येस. लव्ह यू दादा. दादा कसा वाटला सिनेमा? अजिबात नाही आवडला. हा दादा. अरे अजिबात, इतका भंगार सिनेमा होता ना. दादा का रे असे सिनेमे करता तुम्ही? काम नाही मिळत का रे तुला? ए दादा, ए अरे ते दादा. हास्य जत्रा बरं चाललं होतं ना मध्ये ए तुझं. ए ए दादा 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 अरे दादा का दादा. असं सिनेमे करता यार? अरे मंगेश दादा, काहीतरी- मंगेश दादा कामांविषयी बोलू नको. तुझ्यासोबत मी जे जे होईल ते पाहाय पण केलंय की नाही. कामांविषयी नाही बोलायचं दादा. ऐक ऐक, मी तुझ्याशी नंतर बोलतो. मी अत्यंत महत्वाचं काम आहे मला. ऑटोग्राफ घेण्यासाठी लोक आलेले. बाय 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 बाय. ऑटोग्राफ घेण्यासाठी तू लक्ष नको देऊ. थांब एक मिनिट, अजून एक फोन बाकी आहे माझा, तो पटकन करतो. नको ना. आहे, अत्यंत महत्वाचा फोन आहे. प्लीज थांब. बाबा तुला माहिती नाही, शेवटी फ्रेंड सर्कलच कामी येतो. हॅलो राजपूत. हा बोला. अरे किरण राजपूतला लावायचा होता, श्याम राजपूतला लागलाय. हॅलो हॅलो. श्याम राजपूत बोलतायत का? हा, नमस्कार, मी सुपरस्टार पृथ्वी प्रताप बोलतोय. हा बर. हा माझा आत्ताच शुक्रवारी माझा राजू उभा राहिला कोणी नाही पाहिला सिनेमा रिलीज झाला. हा. तर पाहिलात का तुम्ही सिनेमा? पाहिला ना. एक नंबरचा दलिंदर, टुकार, भिकार आणि झ दर्जाचा पिक्चर होता तो. आणि तुम्ही स्वतःला सुपरस्टार म्हटले ना, त्याच्याबद्दल तुमच्या तोंडावर थुथू. बरं झालं तुम्ही फोन केला. तिकिटाचे पैसे परत करा. अरे तुम्ही आंडेर ना खावड्या, तुम्ही आंडेर ना शरम फुक्या. अरे तुम्ही हॅलो. इतकी हिंमत होई गई की तू फोन कर रहा है ना. हे बघा, मला- इथला गंदापटा पिक्चर करीस आणि तू फोन कर रहा है ना. मला भाषा कळत नाही तू तरी जरी शिव्या भेटी लागतायत. गया ना बापू माले, तुला वबाडत फोडी टाकसू मी. हा तुले एकच बुक्का मग भितडा मग घुसाडी टाकसू. तुले इथला मारसू ना, तुम्ही बाय ना बाटोड मारू बाटोड. अरे ठेवला ना फोन. फोन ठेवला कसा शिव्या देता? अरे दलिंदर, एवढा गंदापटा पिक्चर केला तू. फोन कट झाल्यानंतर सुद्धा शिव्या संपत नाही माझ्या. तू फोन ठेव. तू फोन ठेव. फोन ठेव. वा वा दादा, वा शाव दादा. काय विचित्र माणसं आहेत यार. तू काय कमी विचित्र आहेस का रे? अरे इथे मावशी आल्या नाहीयेत आपल्या 3 दिवस झाले की कपड्यांचा ढीग पडलाय, भांड्यांचा ढीग. तू काय रे फोन घेऊन बसलायस? ठेव आता नाही फोन हातात घ्यायचा. ठेव फोन. थांब जरा, फोन ठेव. चेतना, हे अत्यंत महत्वाचं आहे. तुला माहित नाहीये हे असंच लोक गोळा करावे लागतात. अरे बाबा, थिएटरमध्ये 11 लोक नसतील ना तर शो कॅन्सल होतात. बापरे. शी रे पृथ्वी, शी. काय शी? म्हणून तू लोकांना फोन करून करून बोलवतोयस पिक्चर बघायला? हा. नाही गे, हे नाटकाच्या वेळी पण तुझं हेच चाललं होतं. मला कंटाळा आलाय. कधी लोक तुला डोक्यावर घेणार रे? घेतील. मावशी आल्या नाही ते बघ ना, ते त्यांचा फोन आहे. काय करू मी ते? मला नको सांगू मावशींचा. हे असंच करावं लागतं तू तर. नकोच लक्ष देऊस. तू नको आज येऊ देत त्यांना. जर आज आल्या ना, मी चांगलं फैलावर घेणार आहे. मी नाही कामं दामं सोडली, इथे बसले, त्यांना फैलावर घेते बघ. आल्या आल्या आल्या. अरे बापरे. ओ, मावशी 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 इकडे या, बाहेर या. मावशी आधी बाहेर या. काय झालं ताई? इथे बसा. वा वा. एवढी काय लगबग आहे कामाची आत पळाला? काय झालं? बसा बसा, मला बोलायचंय तुमच्याशी. बसा. हाय हाय हाय. ओय ओय ओय. बोला ना ताई. इथे बसा, वर बसा. ताई बसा. असं वागवतो का कधी आम्ही तुम्हाला? बसा इथे. सॉरी ताई. मला सांगा, 3 दिवस कुठे होतात तुम्ही मावशी? ताई ते ट्रॅफिक लागलं ना मागं. 3 दिवस ट्रॅफिक लागलं? नाही 3 दिवस नाही लागलं ताई. जाऊ दे आता, दादांसमोर नका. दादा गेले की सांगते, तुम्हाला सांगते. एक मिनिट एक मिनिट, मी गेलं, माझा प्रॉब्लेम, मी जाऊ का? काय झालं? थांब. दादांचा काय संबंध आहे? दादांमुळे सुट्टी झाली ना माझी. तू सुट्टी दिलीस मी नाही दिली. सकाळपासून बोंबलते, मला सांगता नाही येत का येताना मी तुला? नाही दिली आहे सुट्टी. एक मिनिट, माझा काय संबंध आहे? मी काय केलंय? दादा असं काय करता तुम्ही? तुमच्या त्या पिक्चरची 5 तिकीट दिली होती ना मला. हा राईट. पृथ्वी,
तिकीट काढून दिलीस मी तू काढून नाही. पाच? ऐक 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 त्याच्या मागे कारण आहे. आमच्या मार्केटिंग टीमने असं सांगितलं होतं, एक स्ट्रॅटेजी केली होती की प्रत्येकाने म्हणजे जे जे सिनेमाशी रिलेटेड आहेत त्या सगळ्यांनी आपापल्या हाऊस हेल्प्सला एक 5-5 तिकीटं द्यायची, जेणेकरून काय सिनेमाना वेगवेगळ्या स्तरांमध्ये पोहोचतो. काय आपल्या ताई ज्या आहेत त्या चाळीत राहतात. आता एक कुटुंब दरवाजा बंद करून सिनेमा बघायला गेलं की बाकीचे चाळीतले विचारतात ना, काय हो, कुठे गेलो होतात? मग ह्या सांगणार मी ना राजू उभं राहिला कोणी नाही पाहिला बघितला. मग तुम्ही पाहिलं नाही पाहिलं बघा मग चांगला आहे. मग सगळे जाणार असं स्तरांवर वेगवेगळ्या माउथ पब्लिसिटी. तुम्हाला यांनी तिकीट काढून त्यांनी तिकीट आणि शीट आता माहितीये का अशा होतं हिथून पिक्चर दिसत होता माहितीये का. रिक्लायनर दिले होते अरे त्याच्यात. हसून काय सांगतोस? रिक्लायनर सीट्स दिल्यास त्यांना? अरे कारण थिएटर फुल होते, बाकी तिकीट्सच नव्हत्या. मग मी म्हटलं यार आता जातातच आहेत तर मग बॉक्स मधल्या रिक्लायनरच्या तिकीट्स द्याव्या म्हणून दिल्या, बाकी काही नाही. पण एक मिनिट, माझ्या तिकीट देण्याने माझा सिनेमा पाहण्याने तुमच्या सुट्टीचा काय संबंध आहे मला कळत नाही. दादा अहो काय तुमचा तो पिक्चर आवडला? नाही दादा काय तुमचा तो राजू उभ्या उभ्या पाहिला कुणी कुणी तो पिक्चर नाही का तो? राजू उभ्या उभ्या पाहिला कुणी कुणी नाहीये, राजू उभा राहिला कुणी नाही पाहिला. हा तेच दादा, असं वाटतं कशाला गेले त्या पिक्चरला मरायला काय माहिती. म्हणजे म्हणजे नाही म्हणजे अहो घरातनं बाहेर पडले ना तर असा धो 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 पाऊस सुरू झाला तर माझा नवरा म्हणतो आता कशाला मरायला पावसात जायचं तिथं पिक्चर बघायला, असंही फुकटाच्या तिकिटा मिळाल्यात. तर मी म्हटलं नाही नाही असं नाही, साहेबांनी एवढ्या तिकीटं काढून दिल्यात तर काय त्यांचे पैसे वाया घालवायचे का. मी म्हटलं नाही धो धो पाऊस पडू द्या पण आपण जायचं. ए मग बा. आम्ही टॅक्सीने गेलो, माहिती केवढा खर्च झाला तिथं. 500 रुपये गेले ना टॅक्सीला. मग तेच तर दादा 500 रुपये गेले ना टॅक्सीला. हा मग ताई 500 रुपये गेले ना टॅक्सीला. आलं आलं लक्षात आलं, त्यांना पगारात वाढवून दे 500. एक मिनिट, त्यांना काय नाही 3 दिवस खाडा केला ना मी कट करणार आहे पैसे. नाही माझं काय नाही, ह्यांचा तो राजू उतानी पडला झोपून बिपून पाहिला. हा कुठला सिनेमा आहे राजू उतरी पडला झोपून बिपून बघितला? राजू उभा राहिला कोणी नाही पाहिला असं नाव आहे सिनेमा. हा दादा नाव काय पण असू दे, पण दादा खरं सांगू का तुमचा पिक्चर बघितला आणि माझ्या पोराने तापाने अंग काढलं माहितीये का. काय सांगतो? माझा पिक्चर बघून पोरांना ताप बी प्यायला लागला. नाही थिएटरमध्ये हो एशी एकदम फुल कुडकुड कुडकुड करायला लागलं, दातावर दात वाजायला लागलं पिक्चर सुरू असताना. हा मग असं सांगा ना की एसी मुळे त्याला ताप आलेला आहे, माझ्या पिक्चर मुळे आजारी पडतायत लोक. म्हणजे 3 दिवस सिनेमा बघत होतात का? नाही नाही 3 दिवस कुठं, दादांच्या पिक्चरचा एक शो बघितला तर माझे 3 दिवस बर्बाद झाले. नाही तर दादांचा पिक्चर 3 दिवस बघितला असतं तर माझी जिंदगानी बर्बाद झाली असती. अरे माझं पिक्चरचं एवढं नका बोलू रे. काय एवढं काय नुकसान झालंय तुमचं? हो ताई ह्यांचा तो राजू उभा राहिला आणि पडला तो अरे बघितला. नाही, राजू उभा राहिला, पडला. हा तेच काय ते. ताई राजू उभा राहिला कोणी नाही पाहिला असं नाव आहे हे पिक्चर. हा ते हाय हिट बघितलं. पिक्चर आहे, सुपर हिट पिक्चर आहे, नीट नाव घ्या. सुपरहिट. हा हो बस. तो बघितला आणि रात्री घरी गेलो तर रात्री असं इथं तळ झालं होतं, घरात पाणी शिरलं होतं माहितीये का. एक मिनिट, माझ्या पिक्चर बघून तळ झालं होतं होय, माहिती. माझं काही बोलतायत, मी सांगितलं होतं पाण्याला जा यांच्या घरात शिर. नाही दादा तसं नाही, पण खरंच माझा नवरा तेच म्हणाला आपण घरात असतो तर पाणी शिरूच दिलं नसतं ना. हे बरोबर आहे. नशीब माझा सासरावरती माळ्यावर बसला होता, खाली बसला असताना फटीतने वाहून गेला असता. अरे हे ओव्हर एक्झॅजरेशन आहे, उगाच काय एवढं पाणी भरतं तुमच्याकडे. दादा तुम्हाला माहित ना आम्ही कुठं राहतो, आम्ही जिथं राहतो तिथं लय विजा कडाडतात माहितीये का, लगेच पाणी भरतं. वीज कडाडल्यावर पाणी भरतं काय, चेरापुंजीला राहता? दादा हे बोलायचं होतं ना त्याच्यात. खरं मी शपथ सांगते भंकच नाही करत. माझा नवरा तर म्हणाला त्या भेंगाड्याच्या पिक्चरला कशाला जायचं होतं, काही त्याच्यामुळे आपलं घर बुडालं, त्याचं करिअरच बुडल. असं मी नाही, माझा नवरा. भेंगाडे बोला यार त्यांचा नवरा. होय तर भेंगाड्या, तुम्ही बोलायचं ना त्यांना काहीतरी. पण दादा तुम्ही दिसत पण तसेच होता ना, राजा उभा राहिला आणि पडला अरे त्याच्या. राजू उभा राहिला पडला पिक्चर का असेल माझा? राजू उभा राहिला कुणी नाही पाहिला असं नाव आहे ना पिक्चरचं. नाही लक्षात राहते, कोणालाच नाही लक्षात राहते ना. इतकी वाईट नावं का ठेवता तुम्ही? हे नाव वाईट नाहीये. वाईटच आहे, वाईटच आहे. चांगलं- आधी वाईट नाव ठेवायचं, कोणी नाही पाहिला आणि मग या बघायला या म्हणून धडपडत बसायचं. अरे त्याच्या मागे बाबा स्ट्रॅटेजी असते. मार्केटिंग टीम वाल्यांनी सांगितलं आपण नावच असं निवडूया की म्हणजे लोकांशी बोलताना असं बोलता येईल की अरे राजू उभा राहिला कुणी नाही पाहिला, कुणी नाही पाहिला, ज्यांनी नाही पाहिला त्यांनी राजू उभा राहिला कुणी नाही पाहिला बघायला चला असं. त्याच्यात माझी गंमतच होती पिक्चरची. माझा नवरा म्हणतो असली अवधता काढायचीच कशाला. अवदसा बोलताय यार त्या. तो म्हणला अरे पण अवदसा कसं काय बोलू शकता तू, मला कळत नाही यार. साहेब झालं पण तसं ना, तुमचा पिक्चर बघितला आणि त्यांना जुलाब लागले. काय?
हे हाती आहे, हे हाती आहे. माझा पिक्चर बघून लोकांना जुलाब लागतात, हे हाती आहे. नाही हो, आम्ही राज्याला गेलो तर घरामध्ये असं तळ इथपर्यंत पाणी साचलं होतं, तर ते उपसण्यात रात्र गेली. मग आता रात्री काही जेवण नाही, साहेबांनी पण काही तिथं जेवण ठेवलं नव्हतं ना, तर मग काय जेवण नाही, राज्याला काय मिळणार, तर मग चायनीज मागवलं, त्याची लाल चटणी खाऊन त्यांना तर जुलाबच लागले ना. मग हे सांगा ना, आधी हे सांगा की बाबा शेजवान चटणीमुळे त्यांना ढेंडाळी लागलेली आहे. माझ्या पिक्चरवर कशाला येत आहे सारखा? नाही पण तुमचा राजू तो गटारात पडला आणि काळा कोळा. अरे राजू नाही पडला गटारात. हे काय ते नाव मला लक्षात राजू उभा राहिला, कुणी नाही पाहिला, नाव आहे पिक्चरचं ना. सॉरी तेच नाव आहे माझं ना, मी ध्यानात नाही राहत. माझं फक्त ते राजू लक्षात राहील. राजू बोला ना फक्त. पण साहेब खरं सांगू का, तुमचा तो पिक्चर बघितला आणि माझ्या जिंदगानी मधली सुख शांतीच गेली. साहेब एवढं काय झालंय काय नाही झालंय, सगळं माझ्यामुळे. माझा पिक्चर बघितला, सुख शांती गेली. माझा पिक्चर बघितला, ताप आला. माझा पिक्चर बघितला, घरात पाणी आलं. सगळं माझ्या पिक्चरमुळे झालेलं आहे. नाही तसं नाही, पण माझ्या नवऱ्याचं आणि त्या बाईचं भांडण तुमच्या पिक्चर मुळे झालं ना. कुठल्या बाईचं भांडण? कोण बाई? मी हिथं बसली होती, नवरा हिथं बसला होता आणि त्याच्या बाजूला एक बाई बसली होती. माझा नवरा टकामा का तिच्याकडेच बघ, ती भडकली ना, भांडायलाच लागली. अरे मग नवऱ्याची चूक आहे ना. पिक्चर बघायचं सोडून बाजूची बाई बघतोय, त्याला सांगायचं समोर बघ. तेच सांगितलं तर ते म्हणाले की समोरचं बघवत नाही म्हणून बाजूला बघतोय. मी नाही म्हणत. याच्यामध्ये खरं दादा, तुमचा तो राजू उभ्या पडला ना, त्या पडलाय राजू. राजू उभा राहिला, कोणी नाही पाहिला, नाव आहे पिक्चरचं ते. नाही ठेवायची मग अशी नावं. पृथ्वी का ठेवता तुम्ही? अरे कल्पक नाव आहे, सुसंगत गोष्टीत येणार आहे, गंमत. नावात कळतं सगळं. राजू नावाचा एक माणूस अपघातात तो दिव्यांग होतो आणि तो त्याला कळत नाही काय करायचं, म्हणून तो महत् प्रयासाने तो वैज्ञानिक मदत घेऊन, आरोग्यविषयक मदत घेऊन स्वतः पायावर उभा राहतो. हॉकीचा प्लेअर होतो, भारताला इंटरनॅशनल लेवलला प्रेझेंट करतो आणि तरीही दुर्लक्षित राहतो. म्हणून राजू उभा राहिला, कोणी नाही पाहायला गेलं, तरी नाही बघितलं. एवढं सिम्बॉलिझम टाकून पण लोकांना त्रास होतो. खड्ड्यात गेला सिम्बॉलिझम. समीक्षकांनी काय लिहिलं माहितीये ना? काय लिहिलंय? राजू उभा राहिला, बरं झालं कोणी नाही पाहिला. समीक्षकांना काय लिहायला? एक सीन त्यांना डिरेक्ट करता येत नाही, नुसतं मिळालंय म्हणून टाईप करतात. त्यांना काय लिहायला? चिडचिड नको. लोक जातायत, लोक एन्जॉय करतायत, मला टेन्शन नाही. कुठं दादा जात आहेत? नाही खरंच नाही जात थिएटरमध्ये. आम्ही जेव्हा गेलो होतो ना, तेव्हा आम्ही 4 जण होतो आणि स्टाफ मधली 6 जण बसली होती माग. खरं तुम्हाला सांगते, पिक्चर सुरू झाल्या त्यांच्यामध्ये मारामारी सुरू झाली. पहिली 25 मिनिटं त्या बघण्यात गेली, नंतरचं ते बाईचं भांडण झालं, नंतरची 25 मिनिटं ते बघण्यात गेली. पिक्चर बघायचं राहूनच गेला दादा. ही बाई नकोय मला घरात. माझं काय ना, मी सांग बाई नकोय मला घरात. तुम्हाला काढलं मी नाही, काम. हे काढलं काय? नाही ही बाई माझ्या एक चांगली गोष्ट बोलू नाही शकत माझ्या पिक्चर बद्दल. होत नाही मिळत ना. मावशी जा, तुम्ही काम करा. नाही तुम्ही काम नाही करायचं. मी तुम्हाला कामावरनं काढलं. घरातली धुनी भांडी मी करीन. तुम्ही घरातली धुणी भांडी करणं हे ऍक्टिंग करणं एवढं सोपं नाहीये. तरी मी करीन. तुला तेही नाही जमणार. जा, तुम्ही काम करा. जाऊ कामाला. मला 1 मिनिट नाही जायचं. तुम्ही अजिबात कुठे शांत बसा जरा. अरे काय करू दे ना काम. काय करताय? एक मिनिट. हॅलो. ए पिपी, हा बोलतोय. खाली खाली आहे. तू खाली आहे. खाली आहे. तू खाली आहे. तुझा राजू मी बघितला. तुझा राजू मी पहिल्या रांगेतून बघितला. माझा राजू पहिल्या रांगेत? होय. नाही दात घशात केला कशाला रे पिक्चर तू? अरे पण तुम्हाला आवडला नाही का? किती पैसे मिळाले? हा? पैसे किती मिळाले? 12,500. मी 13,000 करतो. आयुष्यभर एकही पिक्चर करायचा नाही याच्या पुढे. अरे पण तुम्हाला शपथ आहे. दात घालीन रे घशात. लाज वाटली पाहिजे. परत करतो पिक्चर. नेहमीप्रमाणे भन्नाट परफॉर्मन्स. मला चित्रपटाचं नाव फारच आवडलंय आणि त्याला वनिताने दिली नावं विविध, ती पण खूप जास्त आवडली आहेत. पडला. थँक्यू. बघूया हास्यरसिक कशी दाद देतात. प्रसाददा, कॉन्सेप्ट उत्तम होती. मी सगळं संपल्यानंतर वाचलं की संकल्पना समीर चौगुले, आणि तेव्हा मला पटलं की राजू उभा राहायला कोणी नाही पाहिलं. अफलातून. अभिजित पवारचं पण कौतुक. फार मस्त लिहिलं होतं आणि तिघांनी कॅरेक्टर्स इतकी गोड प्रेझेंट केली. पीपी, वनिता, चेतना, तुझं आज विशेष कौतुक. तू आज काय करत होतीस मला जाणून घ्यायला फार आवडेल. पण गेल्या कित्येक दिवसांमधलं तुझं हे अत्यंत सटल आणि अत्यंत उत्तम
उत्तम काम होतं आणि त्यामुळे ते प्रचंड भिडलं. म्हणजे ती बाई, त्या घरातली एका नटाची बायको, एका पडलेल्या पिक्चरच्या हिरोला काय काय भोगायला लागत असेल ते सगळं त्या बाईच्या वावरण्यातनं आम्हाला जाणवत होतं. किंवा कामवाली बाई आली नाही तर तो किती त्रास सहन करायला लागतो एका गृहिणीला. आल्यानंतर ती जाऊ नये म्हणून काय, ते सगळं सगळं आज तुझ्या देहबोलीतून, तुझ्या संवाद फेकीतून इतकं तरल आणि इतकं उत्तम आलं चेतना. तुझ्यासाठी स्पेशल टाळ्या. मजा आली. वंडरफुल. मंडळी, ही हास्याची वाऱ्यावरची वरात अशीच रंगत राहील. परंतु आजच्या भागात इथे वेळ झाली आहे तुम्हाला रामराम म्हणण्याची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक.